जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन। अमरावतीत जिल्हा ओला दुष्काळ घोषित करा यासह विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरमने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। राज्यात आतापर्यंत 5315 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। त्यामुळे या गंभीर प्रकारची दखल सरकार घेत नसून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप युनायटेड फोरमने केला आहे। शेतकऱ्यांना कोणतीही अटीशिवाय 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। खरीप हंगाम पूर्णपणे फेल झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 5,000 कोटींचे स्पेशल पॅकेज शासनाने जाहीर करावे। शेतीमालीला हमी भाव द्यावा। 100% पीक विमा देण्यात यावा। जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 15 दिवसांच्या आत मदत देण्यात यावी। खाजगी व सरकारी बँकची पठाणी वसुली थांबविण्यात यावी। दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतमजुरांना मनरेगाद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा। बाहेर देशातील कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा या मालाची आयात पूर्णपणे बंद करण्यात यावी। तसेच जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेना उभाठ्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गंभीर गुन्हे मागे घेण्यात यावे। या मागण्यांसाठी युनायटेड फोरमने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। या दरम्यान आंदोलनामध्ये युनायटेड फोरमचे अध्यक्ष लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलीम पटेल, किरण गुडदे, मिर्झा अन्सार बेग, जावेद, अंजुम इस्माईल, संजय गडलिंग, संजय आठवले, नारायण चव्हाण, विपुल चांदे, मुझफ्फर खान, आफिज शरीफ, अब्दुल रहीम, डॉक्टर मेहबूज, काजिम शेख, नशीम खान, नौशाद खान, सुनील खडसे, अब्दुल मलिक, प्रमोद गायकवाड, रसिक पठाण, नितीन उसगावकर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते। अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा। अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा। सपन गाठीला धरत वेठीला कशी सुटावी आशा। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी शेतमजुरी आणि अमरावती भाग हे आत्महत्याग्रस्त आहे। NCRBचे डाटा आहे 2001 पासून तो 2024पर्यंत 5315 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। मागच्या 2 दिवसात 4 आत्महत्या जिल्ह्यात झालेली आहे। एक खल्लाडची, एक शेगावची, एक शिरसगाव मोठी आणि एक धारणी। हे परिस्थिती आपल्याकडे आहे। दुसरं जे महाराष्ट्राचा भाग आहे, नांदेड आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, तिकडे या वर्षी जे परिस्थिती एकदम गंभीर आहे। पण आपली जे परिस्थिती आहे 20 ते 25 वर्षापासून अमरावती आणि यवतमाळची परिस्थिती जशीच आहे। आत्महत्या सुरू आहे। मग हे जे आपला जे फटका बसलेला आहे आपल्याला शेतकऱ्यांना, आता हे आपण आता काय केलं नाही तो शेतकरी आत्महत्या कमीत कमी 3 पट वाढणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल। म्हणून आम्ही आज आंदोलन सुरू केलेलं आहे, बेमुदत आंदोलन। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। पहिलं आमचं हे म्हणणं आहे की अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा। पंचनाम्याची काही गरज नाही आहे। सरसकट बिना अट 50,000 रुपये हेक्टरी शेतकरीला न्याय मिळाला पाहिजे। नुकसान भरपाई भेटली पाहिजे। नुकसान भरपाई घोषित हां, ते एकदम तुटपुंजी आहे। 8,500 रुपये सरासरी त्यांचं नुकसान भरपाईचं सांगणं आहे। 1,27,000 हेक्टर त्यांनी पंचनामा केलेला आहे जून ते 31 ऑगस्ट पर्यंत।
1 सप्टेंबर त्याच्यानंतर अशी परिस्थिती आहे की आपण शेतात जाऊ शकत नाही, पंचनामा करू शकत नाही. 7,62,000 हेक्टर लँड पूर्ण अमरावती जिल्ह्यातली जी आहे ते बुडालेली आहे. बाजार सुटली आहे. पूर्ण जे फसल आहे पूर्ण खतम आहे. फळबागायती 80,000 हेक्टर आहे ते पूर्ण खतम आहे. त्याच्यावर पूर्ण प्रादुर्भाव आलेला आहे. संत्रा गळत आहे. सोयाबीन जे कॅश क्रॉप होतं सगळं खतम झालेलं आहे. आता ना पंचनाम्याची आवश्यकता पडली ना शेतकऱ्यांना सोडण्याची आवश्यकता आहे. या परिस्थितीत तुम्ही सरसकट बिना 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या. आमचा मेन क्रॉप आहे सोयाबीन. सोयाबीनला लागत खर्च कमीत कमी हेक्टरी 65,000 रुपये हेक्टर आहे. तुम्ही आम्हाला 8,000 8,500 फक्त जाहीर केलेला आतापर्यंत पोचला नाही शेतकरीपर्यंत. तुम्ही 8.5 हे ते कटपुंजी आहे. आमच्यासाठी काहीच नाही आहे. त्याच्यात आमचा काही भागणार नाही. त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे 50,000 रुपये हेक्टरी द्या आणि सरसकट द्या आणि बिना अट द्या. ओला दुष्काळ झाल्यावरच हे भेटणार आहे. ओला दुष्काळ मेन आहे. ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणून सरसकट होणार आहे. 7,62,000 हेक्टर पूर्ण शेती जी आहे अमरावती जिल्ह्याची सगळ्यांना नुकसान भरपाई पाहिजे. त्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे. संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. 50,000 रुपये हेक्टरी भेटला पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर पाहिजे आम्हाला. शेतमजूर आता अडचणीत सापडलेला आहे. 2 महिन्यापासून ते शेतात जाऊ शकत नाही. पूर्ण पाणीच आहे. त्याच्या हातीत काम नाही आहे. आता शेतकरी अवलंबून आहे. त्याचंही आपल्याला हे करावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही डिमांड करतो. आंदोलन होणार आहे आणि अमरावती जिल्ह्याला आता आम्ही जागवण्याचं काम करणार आहे. आतापर्यंत 5,000च्या वर आत्महत्या झाली. आपल्याकडे आतापर्यंत कोणी समोर आला नाही की आत्महत्या इतकी मोठ्या. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.